श्री स्वामी समर्थ. तर मैत्रिणींनो, अक्षय तृतीया जवळच आलेली आहे. अक्षय तृतीया हा दिवस 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त असणारा दिवस आहे. त्यामुळे ह्या दिवसाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. मग ह्या दिवशी आपण ज्या काही सेवा, दानधर्म जे काही आपण काम करतो ते अक्षय स्वरूपात आपल्याला प्राप्त होतं किंवा अक्षय स्वरूपात ते टिकतं. त्यामुळं आपल्या सगळ्या केलेल्या सेवा किंवा आपले सगळे केलेले चांगले कर्म, आपण केलेली सगळी कामं ही अक्षय राहावीत असं वाटत असेल तर ह्या दिवशी आपल्याला सगळी चांगलीच कामं करायची आहेत. मग तुम्ही चांगलं काम करा अथवा वाईट काम करा, ते तुम्हाला अक्षय फळ देणारं असतं. त्यामुळं सर्वस्वी तुम्ही ठरवा की तुम्हाला कुठलं प्रकारचं फळ आवश्यक आहे. चांगल्या कामाचं फळ पाहिजे का तुम्हाला तुमच्या वाईट कर्माचं फळ पाहिजे. त्यावरून तुम्ही कमीत कमी ह्या दिवशी तरी तुमचं कर्म कसं ठेवायचंय हे तुम्ही ठरवा. आणि त्यानुसार मग आता ह्या अक्षय तृतीयेच्या दिवशी महालक्ष्मी आपल्याकडं चिरकाल टिकावी, अष्टलक्ष्मी आपल्या घरात राहाव्यात, यासाठी आपल्याला महालक्ष्मीच्या सेवा करायच्यात. तर महालक्ष्मी अशाच घरामध्ये स्थिर राहते की ज्या घरामध्ये भगवान विष्णूंची सेवा असते. आणि अक्षय तृतीया हा दिवस भगवान विष्णू माता लक्ष्मीला समर्पित असा दिवस आहे. त्यासोबतच तो पितरांसाठी सुद्धा समर्पित आहे. त्यामुळे ह्या दिवसाच्या दानाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. तर मैत्रिणींनो, भगवान विष्णूंची आणि माता लक्ष्मीची एकत्रित पूजा कशी करायची आहे, त्याची मांडणी कशी करायची आहे, किंवा ह्या दिवशी आपल्या घरामध्ये अष्टलक्ष्मी नांदाव्यात म्हणून आपल्याला अक्षय पात्र तयार करायचं आहे, अक्षय पात्राचं पूजन करायचं आहे. तर ते अक्षय पात्र कसं तयार करायचे, त्यात कुठल्या वस्तू टाकायच्यात, त्याचं पूजन कसं करायचंय आणि त्यानंतर त्या अक्षय पात्रावरती आपल्याला सेवा कोणत्या कोणत्या करायच्या आहेत, की ज्या सेवा केल्यामुळं आपल्या घरामध्ये भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी कायमस्वरूपी स्थिरावतात. तर त्या सेवा कोणत्या, या माहितीचा सविस्तर व्हिडिओ आपल्या रेखा जगदंबे या चॅनलवरती मी अपलोड केलेला आहे. आवर्जून व्हिडिओ स्किप न करता पहा, मी खाली लिंक देते. आणि आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. श्री स्वामी समर्थ.